जनता आवाज न्यूज चॅनल, आवाज जागरूक जनतेचा। आज दिव्यांग कृती संघर्ष समितीच्या वतीने आमदार बालाजी कल्याणकर व आमदार हेमंत पाटील यांच्या निवासस्थानावरती अर्धनग्न व भीक मागून आंदोलन करण्यात आले। त्यावेळी आंदोलकांना आमदार बालाजी कल्याणकर यांनी प्रत्यक्षात भेट देऊन त्यांना असे आश्वासन दिले आहे की दिव्यांगांचा निधी हा दिव्यांगांवरती खर्च करण्यात येईल व दिव्यांग बांधवांना दिले जाणारे 1500 रुपयांचे मानधन देखील वाढवण्यासाठी या अधिवेशनामध्ये पाठपुरावा करेल। यापुढे कुठल्याही दिव्यांग बांधवाला काहीही अडचण आली त्यासाठी मी सदैव प्रयत्न करेल असे आश्वासन आमदार बालाजी कल्याणकर यांनी यावेळी दिले। बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य, दिव्यांग विरुद्ध मित्रमंडळ महाराष्ट्र राज्य आणि सकल दिव्यांग संघटनांच्या वतीने आमदार स्थानिक क्षेत्र विकास निधीकडला दिव्यांगांचा राखीव 30 लाख रुपये हा अखर्चित निधी खर्च न झाल्यामुळे आज विधान परिषदेचे आमदार हेमंत भाऊ पाटील आणि नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजी भाऊ कल्याणकर यांच्या निवासस्थानावर आज आक्रोश मोर्चा काढून अर्धनग्न भीक मागू आंदोलन करण्याचे आज आयोजित केलं होतं। तत्पूर्वी विधान परिषदेचे आमदार हेमंत भाऊ पाटील हे निवासस्थानी नसल्यामुळे आम्हाला तिथून थेट मालेगाव रोड स्थित बालाजी कल्याणकर यांच्या घरावर आम्हाला आक्रोश मोर्चा काढावा लागला आणि इथे अर्धनग्न अवस्थेमध्ये भीक मागू आंदोलन करावं लागले। या आंदोलनकर्त्याला आम्हाला नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजी भाऊ कल्याणकर साहेबांनी येऊन प्रत्यक्ष भेट दिली, आमचे निवेदन स्वीकारलं आणि आम्हाला आश्वासन दिलं की आता 15 दिवसाचं अधिवेशन सुरू होणार आहे। या अधिवेशनामध्ये दिव्यांगासाठीच्या ज्या काही प्रलंबित आमच्या मागण्या आहेत, ज्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेतलं जो मानधन आहे हा 1500 रुपये फार तुटपुंज मानधन आहे, ह्या मानधनामध्ये वाढ करण्यात यावी ही एक मागणी त्यांनी लावून धरतो म्हटलेत। आणि दुसरं जो आहे ते स्थानिक क्षेत्र विकास निधीमधला आमदार निधीमधला जो 30 लाख रुपये निधी आहे हा निधी फक्त आणि फक्त दिव्यांगावरच दरवर्षी खर्च करणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिलं। हा निधी दलित वस्ती असेल किंवा विकास कामे असतील, विविध विकास कामावर ते खर्च न करता केवळ दिव्यांगावरच खर्च करणार असल्याचे त्यांनी आताच आम्हाला आश्वासन देऊन गेले आहेत। जनता आवाज न्यूज चॅनल, आवाज जागरूक जनतेचा।